गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झाले बघा 8:41 झालेत आणि तारीख आहे 10/3/2026. आणि आता CNG वगैरे भरून घेतलंय, मी फुल करून घेतलंय. 600 रुपयाचं CNG बसलेलं आहे. तर किलोमीटर झिरो करू आपण, म्हणजे 593चं CNG बसलेलं आहे. आणि मी रोजच्या जागेवर आहे, चितळे बंधूच्या इथे. तर आता बघू, आज मंगळवार आहे, थोडा लेट पण झालाय. 8 वाजता चालू करायचा प्रयत्न करतो, पण काय होतच नाहीये, कारण CNG वगैरे भरायलाच वेळ लागून जातोय. तर आता ओला चालू केलंय, उबर पण चालू केलेलं आहे आणि आता रॅपिडो पण चालू करतो. मग फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. फर्स्ट राईड झाली आहे आपली कंप्लीट आणि टाइम झालाय 10:30 वाजलेत. कारण मला ह्या राईडसाठी 1.25 तास वेट करावं लागला. आणि आता ह्याचे मला भेटलेत बघा, 16 किलोमीटरची राईड होती आणि 351 रुपये भेटलेले आहेत. आणि कस्टमरकडून घेतलं होतं 360 रुपये. आणि माझा ड्रॉप झालाय हिंजेवाडी फेज 1 लक्ष्मी चौकात. लक्ष्मी चौकापासून एक 500 मीटर आतमध्ये आहे, मारुंजी साईडला. तर इथं ड्रॉप झाला आहे, पण आता गो प्रायोरिटी वाजत होती, पण काय रेट खूप कमी आहे. ओलामध्ये ॲक्च्युली गो प्रायोरिटीला खूपच कमी रेट देतोय, मिनीपेक्षा कमी देतोय वाटतं. त्याच्यामुळं मी काय ॲक्सेप्ट केली नाही आहे. बघू, इथून तर पडायला पाहिजे राईड, मारुंजी साईडला आहे. तर बघू किती वेळात पडते, देतो अपडेट तुम्हाला. सेकंड राईड कंप्लीट झाली आहे आणि ही राईड ना उबरमध्ये घेऊन आलोय मी, हिंजेवाडी फेज 1 वरून. कारण 150 मीटरवरूनच पिकअप पडलं होतं, त्याच्यामुळे ॲक्सेप्ट केलं उबर. आज उबर करू, कारण ओलाचं 12:15 वाजता आपलं रिचार्ज संपणार आहे. त्याच्यामुळं आज उबर करू, किती होतात. तर ह्याचे आपल्याला 7 किलोमीटरचे 198 रुपये भेटलेले आहेत. आणि आपलं उबरचं पास पण ॲक्टिवेट झालं आहे. आणि आता ओला बघा 12 वाजेपर्यंत काहीतरी टायमिंग आहे याचं, दाखवतो तुम्हाला. हे बघा 11:47 पर्यंत टायमिंग आहे, म्हणजे अजून एक 40 मिनटं टायमिंग आहे. ह्याच्यातनं एखादी राईड ॲक्सेप्ट झाली तर ठीक आहे, नाहीतर आज दिवसभर उबरच करून रॅपिडो करू. रॅपिडो तर काय सगळ्यात फालतू रेट त्याचंच आहे, तरी पण कोण ॲक्सेप्ट करतं आणि कोण घेऊन जाते तेच कळत नाही आहे. तर चला, आता बालेवाडीमध्ये आहे. नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. टाईम झाला आहे 1:21 झालेत आणि मी आहे आता किवळेला. तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं, बाणेरला होतो. बाणेरवरून मला एक छोटीशी राईड येते, 2.5 किलोमीटर ड्रॉप होता, त्याचा आपल्याला 133 रुपये भेटतात. तिथूनच एक शिवाजीनगरची राईड आली, 10 किलोमीटरला 210 रुपये भेटतात. आणि शिवाजीनगर वरून मी आता इथं आलो आहे, 20 किलोमीटरला 400 रुपये भेटलेत. प्राईममध्ये होती राईड. तर इथं ड्रॉप झाला आहे आणि टाईम पण झाला आहे जेवायचं. जेवण वगैरे करून मग चालू करू. आणि आज उबरच करतोय, कारण ओलाचा पास संपलेला आहे. कारण दोन्ही पास घ्यायचं म्हटल्यावर थोडं महाग पडतं, त्याच्यामुळे फक्त आज उबर करणार आहे. बघू आज किती बिझनेस होतो, मग देतो पुढे अपडेट तुम्हाला. 3:30 वाजलेले आहेत आणि मी आहे आता एअरपोर्टला, पुणे एअरपोर्टला. आणि ही राईड ना किवळेवरून आलोय. 27 किलोमीटरचे आपल्याला दिले आहेत 506 रुपये. रॅपिडोमध्ये राईड होती, बघा 506 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. दिसते का नाही काय माहीत नाही. तर आता एअरपोर्टपासून बाहेर पडतो आणि टिंगरे नगर साईडला जाऊ. आणि ही राईड नॉन AC मध्ये आणली मी. तर त्याला म्हटलं मी, एवढ्यात जर जायचं असेल तर तुम्हाला नॉन AC मध्ये जावं लागेल. ते म्हटलं ठीक आहे, चालेल म्हटलं. त्याला नॉन AC मध्ये आणले 27 किलोमीटरचे 506 रुपये. तर बघू, इथून बाहेर पडतो, मग नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. टिंगरे नगरला पार अर्धा तास थांबल्याच्या नंतर मला एक खराडीची राईड आली. त्याचे आपल्याला बघा 11 किलोमीटरचे 200 रुपये भेटलेत, कारण सेडानमध्ये होती. तिथूनच मला लगेच एक प्राईममध्ये आली, कोरेगाव पार्क. त्याचे आपल्याला 9.5 किलोमीटरचे 221 रुपये भेटलेले आहेत. आता कोरेगाव पार्कला ड्रॉप झालेलं आहे माझं. अजून एक येते राईड, कुठली, यशवंत नगर,
कुठलं यशवंत नगर आहे? नको आहे, दुसरी बघू राईड. बघू दुसरी राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. टाईम झालाय 8:30 वाजलेला आहे आणि मी आहे आता लोहगावला. आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं कोरेगाव पार्कला होतो. कोरेगाव पार्कवरून एक राईड येते मला कुठली शिवाजीनगरची. त्याचे प्लस आपल्याला 11.5 किलोमीटरचे 228 रुपये भेटतात. तिथंच एक छोटीशी राईड घेतली मी शिवाजीनगर टू शिवाजीनगरमध्ये. हे कुठली येते? विमाननगर. नको विमाननगर, आपल्याला इकडं साईडला जायचं आहे PCMची साईडला. आणि तिथं एक छोटीशी घेतली मी राईड. त्याचे आपल्याला भेटले 2.5 किलोमीटरचे 155 रुपये. आणि तिथून हे राईड ड्रॉप करायच्या आधीच मला एक रिझर्वेशनमध्ये राईड आली लोहगावची. त्याचे आपल्याला 16 किलोमीटरचे 449 रुपये भेटलेले आहेत. आणि आता इथं लोहगावला अर्धा तास झाला, पण काय पिंपरी चिंचवड साईडची आपल्याला काय राईड पडत नाही आहे. तर बघू, एखादी धानोरी बिनोरी जरी पडली तर घेऊन एक्सेप्ट करून निघू, किंवा पिंपरी चिंचवड कुठली पण आली तर एक्सेप्ट करू आपण. बघू, देतो अपडेट तुम्हाला. टाईम झालाय बघा 9:12 झालेत आणि आता मी पोचलोय दिघीमध्ये. आणि आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो. उबरमध्ये झाली 2197 आणि ओलामध्ये झाले 351 आणि रॅपिडोमध्ये झाले बघा, रॅपिडोमध्ये 601 रुपये. आणि मी 601 टोटल झाले 3149. आणि मी लोहगाववरून एक येत होतो MT, तेवढ्यात एक छोटीशी मला राईड पडली कुठली धानोरीची. 95 रुपये त्याचे भेटले. छोटीशी होती, MT येणार होतं त्याच्यामुळे घेतलं मी. आणि आतापर्यंत रनिंग झाली 168, म्हणजे अजून 1.5 किलोमीटर म्हणजे 171 वगैरे आपली रनिंग होणार आहे. आणि ह्याच्यात आपलं CNG गेला असणार आहे 650 रुपयाचं. आणि ह्याच्यात आपल्याला मायनस करायचं आहे 650 रुपये. आणि उबर पास 171. ओलाचा आज गेला नाही आहे, तर 2328 रुपये आपलं बॅलन्स राहिलेलं आहे आज. 2328 रुपये आपलं प्रॉफिट झालं आहे आज. तर आज उबरच जास्त केलं ॲक्च्युली मी, त्याच्यामुळं अर्निंग चांगली झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.